नमस्कार मैत्रिणींनो, आपले राधामध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि तुम्ही जसं की पाहताय आपल्याकडे आलेल्या आहेत खूप साऱ्या प्रकारच्या साड्या। तर यामध्ये महेश्वरीच्या देखील साड्या आहेत, सोबतच आपल्याला चंदेरी कतांमध्ये देखील साड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। आता या आहेत थ्रेड वर्कच्या डेली यूज साठीच्या साड्या। तर अगदी छान आणि मस्त अशी यामध्ये डार्क आणि पेस्टल कलर्स आलेले आहेत। तर तुम्ही कलर पाहू शकता, खूप सुंदर असे ह्याचे कलर्स जे आहेत ते आलेले आहेत। तर डार्क आणि पेस्टल कलर यामध्ये आता अवेलेबल झालेला आहे। तर या साड्या ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 650 रुपयामध्ये आपल्याला आलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी ही साडी आहे। संपूर्ण साडीवरती थ्रेडवर्क जी आहे ती येणार आहे। त्याचसोबत या पद्धतीचे देखील साड्या आलेल्या आहेत। तर यामध्ये तुम्ही पाहताय मिरर वर्कचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि या देखील 650 रुपयाला आपल्याला मिळणार आहे। आणि आता आपण ओपन करत आहोत ते म्हणजे दुसरं पार्सल। तर पहिलं पॅकिंग जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, अगोदरच आपण ते ओपन केलं होतं। आणि आता हा दुसरा कार्टून आहे। तर या शनिवारी हे 3 कार्टून जे आहेत ते आले होते, तुम्ही पाहू शकता। अगदी मोठे मोठे असे कार्टून्स या ठिकाणी आलेले आहेत। आणि हा कार्टून जो आहे तो आहे मध्य प्रदेशमधील महेश्वर या ठिकाणचा आणि यामध्ये आहे ती म्हणजे महेश्वरी साडी। तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी साडी आहे, अगदी सॉफ्ट कॉटनमध्ये आहे आणि हिचा पदर देखील खूप सुंदर आहे। तर अगदी डिसेंट आणि ट्रेडिशनल लुक देणारी ही साडी आहे। वेअर केल्यानंतर अगदी खुलून अशी ही साडी दिसते। त्याचबरोबर आलेली आहे ती म्हणजे चंदेरी कतार। अगदी छान अशी ही चंदेरी कतारमध्ये साडी जी आहे ती आलेली आहे आणि ही अगदी शायनिंगमध्ये येत असते। तुम्ही हिची शाईन पाहू शकता। खूप सुंदर अशा या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। यानंतर पुढची साडी तुम्ही पाहू शकता, अगदी डार्क कलरमध्ये आहेत। या आहेत कोरा सिल्क आणि तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आहेत। तर या सिल्कच्या साड्या ज्या आहेत ना त्या अगदी डार्क शेडमध्येच येत असतात। सोबतच तुम्ही ही लोटसमधली साडी पाहू शकता। खूप सुंदर सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ज्या आहेत त्या यावेळेस आलेल्या आहेत। आणि ही आहे ती म्हणजे कॉटनमधली साडी, अगदी सॉफ्ट कॉटन आहे, खूप सुंदर दिसते वेअर केल्यानंतर। तर या कार्टूनमध्ये आणि दुसऱ्या कार्टूनमधल्या साड्या ज्या आहेत त्या एकाच राज्यातून आलेल्या साड्या आहेत, त्या म्हणजे मध्य प्रदेश। अगदी सुंदर अशा या साड्या आहेत। तर तुम्ही ही देखील साडी पाहू शकता, खूप छान अशी कलमकारी साडी आहे विथ चिकनकारी, यावरती पल्लू आलेला आहे। तर खूप सुंदर अशी टस्सर सिल्कमध्ये ही साडी येते आणि तुम्ही याच्यावरची डिझाईन पाहू शकता, सोबतच याचे काठ देखील पाहू शकता। खूप छान असे काठ आहेत। यामध्ये साधारण 4 ते 5 कलर्स अवेलेबल आहेत। आणि तुम्ही ही कोरा सिल्क साडी पाहू शकता, त्यातला हा कलर आहे। तर कोरा सिल्कमधले सगळे कलर जे आहेत ते एकदम डार्क आहेत। त्याचबरोबर ही ईशा सिल्कमध्ये साडी येते। ईशा सिल्क जी आहे ती पण अगदी सॉफ्ट अशी साडी आहे। त्यानंतर ही आहे गोल्डन टिश्यूमधली मुनिया पैठणी। तर अगदी छान असं हिच्या ब्लाऊजवरती वर्क जे आहे ते केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती जास्त शाईन या टिश्यू सिल्कला आहे। ज्या टाईपमध्ये रेखा साड्या घालते त्या पद्धतीची ही साडी आहे। खूप सुंदर अशी ही साडी टिश्यू सिल्कमध्ये आलेली आहे आणि ही आहे प्युअर चंदेरी ॲप्लिक वर्कमधली साडी।
अगदी सुंदर असं हिचं फॅब्रिक आहे आणि खूप छान अशी वर्क यावरती करण्यात आलेली आहे। यामध्ये देखील 5 कलर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत। तर कोरा सिल्कमधल्या तुम्ही साड्या पाहू शकता, अगदी डार्क अशा कलरच्या यामध्ये साड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। त्यानंतरचं आपण पार्सल जे आहे ते ओपन करून घेऊया। तर हे 3 नंबरचं कार्टून आहे जे आपण आत्ता काढून घेत आहे। यामध्ये देखील खूप छान अशा महेश्वरीच्या साड्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता, अगदी छान डार्क कलरमध्ये महेश्वरी या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। त्यानंतर ही साडी आहे कलमकारी वर्कमध्ये, चेक्समध्ये ही पूर्ण साडी येणार आहे आणि त्याच्या काठाला आणि पदराला या टाईपमध्ये थ्रेड वर्क जे आहे ते करण्यात आलेलं आहे। अगदी सुंदर असं चेक्समध्ये ही पूर्ण साडी येणार आहे। त्यानंतर ही आहे आपली महेश्वरी साडी। तर अगदी छान असं हिचं फॅब्रिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही हँडलूम साडी आहे। तुम्ही याची शाईन पाहू शकता आणि फिनिशिंग देखील पाहू शकता। यावरती जो बुट्टा आहे तो देखील खूप सुंदर असा दिसत आहे। त्याचबरोबर याला टसल देखील दिलेले आहेत। तर अगदी छान अशी सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ही साडी जी आहे ती अवेलेबल झालेली आहे आणि महेश्वरीमध्ये देखील खूप कलर्स आहेत। जवळपास 10 कलर महेश्वरीमध्ये आलेले आहेत। तर महेश्वरी साडीचा इतिहास हा 18व्या शतकामध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून सुरू होतो, जिथे त्यांनी रोजगार निर्मितीसाठी आणि राजघराण्यातील पाहुण्यांना भेट देण्यासाठी मध्य प्रदेशामधील महेश्वर या ठिकाणी रेशीम आणि सुती धाग्यांपासून हलक्या राजेशाही साड्या बनवण्यास सुरुवात केली, ज्या त्यांच्या सुंदर नक्षीकाम आणि चमकदार रंगसंगतीसाठी प्रसिद्ध आहेत आणि आजही जगभरामध्ये महेश्वरी साड्या या प्रसिद्ध आहेत। या वजनाने खूप हलक्या असतात आणि त्याचबरोबर ही आहे फ्लोरल व्यू आणि सिल्वर जरीची बनारसी टिश्यू सिल्क साडी। तर तुम्ही पाहू शकता साडी किती सुंदर आहे। त्याचबरोबर तिला चमक देखील खूप छान अशी आहे। वेअर केल्यानंतर खूप सुंदर अशी उठून दिसते आणि तिला टसल्स देखील लावलेले आहेत। तर यामध्ये देखील 6 कलर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा बेबी पिंक कलर आहे, त्याचबरोबर लेमन येलो कलर आहे आणि खूप सारे वेगवेगळे कलर्स जे आहेत यामध्ये अवेलेबल झालेले आहेत। हा छान असा गोल्डन कलर आहे, त्याचबरोबर हा आबोली कलर आहे, डार्क येलो कलर आहे। त्यानंतर ही आहे अगदी मस्त अशी गोल्डन अशी कांजीवरम साडी। तर तुम्ही हिची बुट्टी पाहू शकता, खूप छान अशी वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये यावरती बुट्टी जी आहे ती आलेली आहे। तर अगदी ब्रॉड असा हिचा काठ असतो, खूप छान ही दिसते। तुम्ही पाहू शकता शाईन किती आहे हिला आणि ही आहे कांजीवरम साडी। तर खूप सुंदर अशी ही वेअर केल्यानंतर दिसते। अगदी लुक जे आहे ते पूर्ण चेंजच होऊन जातं। तर यामध्ये बुट्ट्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर तुम्ही ही बुट्टी पाहू शकता, पानाची बुट्टी डबल कलरमध्ये आलेली आहे, त्याचबरोबर ही फ्लावर प्रिंटमधली बुट्टी आहे। तर यावरती प्रिंट नसून पूर्ण थ्रेड वर्क केलेला आहे। अगदी सुंदर अशी ही थ्रेड वर्कची साडी आहे, तुम्ही पाहू शकता। मागच्या वेळेस यामध्ये डबल कलर्स जे आहेत ते अवेलेबल होते, यावेळेस आपल्याला सिंगल टोन कलर आलेला आहे आणि काठाला गोल्डन कलर आलेला आहे। त्यानंतर तुम्ही ही साडी पाहू शकता, ही आहे अगदी छान अशी कलकत्ती वर्क केलेली साडी आहे। ही देखील टिश्यूमध्येच येते
अगदी लाईट वेट या साड्या आहेत, तुम्ही पाहताय, आणि यावरती शाईन देखील अगदी भरभरून आहे. तर या साडीचा तुम्ही वर्क जे आहे ते पाहू शकता. अगदी छान असं हँडवर्क केलेलं आहे, सोबतच याला झालर दिलेली आहे. यामुळे या साडीचं लुक जे आहे ते अगदी डिसेंट असं दिसतं. तर तुम्ही पाहू शकता साडी किती छान अशी चमकत आहे. वेअर केल्यानंतर अगदी खुलूनच ही साडी दिसते आणि लाईट वेट आहे. आपण कोणत्याही फंक्शनला ही साडी घालू शकतो. यामध्ये देखील 4 ते 5 कलर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. तर खूप सुंदर सुंदर असे यामध्ये कलर्स आलेले आहेत, तुम्ही पाहताय. नाईटच्या कार्यक्रमाला तर ही इतकी छान दिसणारी साडी आहे. तर तुम्ही ही सी ब्ल्यू कलर देखील पाहू शकता, किती उठून दिसत आहे. आणि यावरती जे बारीक असं कलकत्ती वर्क केलेलं आहे ते अगदी वेगळं आणि छान असं दिसत आहे. साडी आवडली असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता. सोबतच तुम्ही ऑनलाईन देखील ही साडी परचेस करू शकता. आपल्याकडे होम डिलेवरी देखील अवेलेबल आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मैत्रिणींनो, राधाला एकदा नक्की भेट द्या. थँक्स फॉर वॉचिंग.